मोठ्या लोकांच्या शेजारी उभं राहून मोठं होता येतं की नाही ते माहीत नाही, पण चांगल्या लोकांची सोबत करून नक्की मोठं होता येतं. चला तर आज बनवूया आपण मशरूमची भाजी. झटपट होते आणि कमी वेळात होते आणि ही रसरशीत असते, त्याच्यामुळे चपातीबरोबर अगदी सहज खाऊ शकता. त्याच्यासाठी आधी काय करायचं, टमॅटो व्यवस्थित आपणाला तेलावरती परतून घ्यायचा आहे. टमॅटो परतेपर्यंत काय करायचं, मशरूम आहे तो साफ करून घ्यायचा. फार वेळ लागत नाही, पण सोलून घेणं तितकंच जास्त गरजेचं असतं, कारण त्याच्यामध्ये थोडीशी माती लागलेली असते. आता टमॅटो भाजून झाला आहे, त्याच्यामध्येच मी काय केलं, थोडंसं चटणी टाकली, म्हणजेच आमचा घाटी मसाला टाकला, हळद टाकली आणि इथं मी थोडासा पनीर मसाला टाकलेला आहे आणि अगदी थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकायचं. हे मसाला आहे तो व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आणि लगेचच आपण साफ केलेला मशरूम आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा. मशरूम व्यवस्थित मिक्स करायचा आणि झाकून असाच ठेवायचा. मशरूमला स्वतःचं असं काही पाणी असतं, त्याच्यामुळे मशरूम थोडं पाणी सोडतो, त्यामुळे आधी मीठ नाही टाकायचं. तर मशरूम शिजल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर टाकू शकता, नाहीतर मशरूम जास्त पाणी सोडतो आणि जास्त शिजला जातो. आता इथे मशरूम व्यवस्थित शिजलेला आहे आणि त्याच्यामध्येच कोथिंबीर आणि मीठ टाकून तुम्ही सर्व करू शकता. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.